Good morning everyone. Students, today we are going to learn chapter number 11. Work and energy. Work कार्य, energy force. Energy म्हणजे force, ऊर्जा. ओके. प्रत्येक कार्य घडण्यासाठी आपल्याला एनर्जीची गरज आहे. एनर्जी अप्लाय केल्याशिवाय, फोर्स अप्लाय केल्याशिवाय कोणतेही ॲक्शन्स होणार नाही, वर्क डन होणार नाही. वर्क आणि एनर्जी यांचं आपल्याला रिलेशन काय आहे? आपल्याला एनर्जीची फॉर्म्स म्हणजे रूपे, वेगवेगळी रूपे आहेत, ती रूपे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे. पहा आता या चित्रामध्ये, या पिक्चरमध्ये काही ॲक्शन्स दिलेले आहेत. मग हे जे ॲक्शन्स आहेत, ह्या ॲक्शन्समध्ये आपल्याला पाहायचं आहे डिस्प्लेसमेंट होते का, किंवा यासाठी आपल्याला एनर्जी हे अप्लाय केलेलं आहे. फोर्स अप्लाय केल्याशिवाय कोणतंही वर्क डन होत नाही. आपल्याला हे आता या ठिकाणी अभ्यासायचं आहे. पहा आता आपण पाहत जाऊया. इथं पहिल्यांदा पहा काय होतंय. वन बॉय इज शूटिंग अँड ॲरो बाय युझिंग अ बो. या ठिकाणी हा धनुष्यबाण काय करतोय, बाण मारत आहे. ठीक आहे, हा धनुर्धारी आहे. त्यानंतर पहा इथं या ठिकाणी स्कूल बॅग्स. इथं वन गर्ल इज लिफ्टिंग अप हर स्कूल बॅग. द अदर बॉय इज पुशिंग अ टायर विथ द हेल्प ऑफ अ स्टिक. हा टायर पुश करतोय स्टिकच्या सहाय्याने. त्यानंतर या ठिकाणी ही गर्ल आहे, ती काय करत आहे पहा. द गर्ल इज पुलिंग अ बॉक्स. ती बॉक्स सोडत आहे. त्यानंतर पहा या ठिकाणी हा मॅन काय करतोय, तर हे लॉग ऑफ वूड ऑन हिज शोल्डर लिफ्टेड अप. त्याने काय केलेलं आहे, लाकडाचा ओंडका उचललेला आहे. त्यानंतर पहा या ठिकाणी हे नेल आहे आणि हे हॅमर आहे. ठीक आहे. द नेल इज बीइंग हिट बाय अ हॅमर. आता आपल्याला ह्या जो आहे याच्यावर हा हॅमर करत आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी हा जो स्पंज आहे, ह्या स्पंजवर पुश केलेला आहे. कशाने? बाय अ फिंगर. द स्पंज इज बीइंग पुश्ड बाय अ फिंगर. मग हे सारे जे ॲक्शन्स आहेत, काय विचारलेलं आहे पहा. आपण ॲक्शन्स पाहिलेले आहेत, त्याच्यावर क्वेश्चन आहे. इज अ फोर्स बीइंग अप्लाइड व्हाईल डुईंग इच ॲक्शन्स. तर प्रत्येक कृती करत असताना, ॲक्शन्स करत असताना फोर्स अप्लाय केलेला आहे का? केलेला आहे का? येस, ऑफकोर्स येस. इन एव्हरी ॲक्शन अ फोर्स इज बीइंग अप्लाइड. तर प्रत्येक कृती करण्यासाठी आपल्याला फोर्स हे लावावं लागणार आहे, एनर्जी लावावी लागणार आहे. ठीक आहे. आता पहा या ठिकाणी हे जे पिक्चर्स आहे, ज्यामध्ये जे काही ॲक्शन्स दाखवलेले आहेत, इन द व्हेरियस ॲक्शन्स इन द पिक्चर्स हॅज अ ऑब्जेक्ट चेंज्ड इट्स ओरिजिनल पोझिशन. त्यांची मूळ स्थिती त्यांनी चेंज केलेली आहे का? येस, केलेली आहे. फक्त इथं हे नेल आणि हे स्पंज यांनी ओरिजिनल पोझिशन जे मुवमेंट केलेली नाही आहे, परंतु यांच्यावर जे ॲक्शन केलेलं आहे, याच्यावर जी कृती केलेली आहे, त्यासाठी मात्र फोर्स अप्लाइड करावंच लागणार आहे. इथेही वर्क डन झालेलं आहे. हे सोडून अदर ऑब्जेक्ट जे आहेत, जे चेंज्ड झालेले आहेत, कशामध्ये? ओरिजिनल पोझिशनमध्ये. या ठिकाणी हे टायरने ओरिजिनल पोझिशन चेंज केलेली आहे. ह्या बॅगने सुद्धा पोझिशन आपली चेंज केलेली, म्हणजे डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. ओरिजिनल पोझिशन म्हणजे डिस्प्लेसमेंट. ओके. या ठिकाणी हे बॉक्स सोडत असताना याचंही डिस्प्लेसमेंट होणार आहे. या ठिकाणी हे जे वूड उचललेलं आहे, तर याचं सुद्धा काय झालेलं आहे, असं डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. पहा हे ॲरोचं डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. मग हे सारे डिस्प्लेसमेंट झालेलं आहे, म्हणजेच इथं काय झालेलं आहे, वर्क डन झालेलं आहे. बघा, मग व्हेन द फोर्स इज अप्लाइड ऑन द ऑब्जेक्ट इट शॉज डिस्प्लेसमेंट. ज्यावेळी आपण त्याच्यावर फोर्स अप्लाय करतो त्यावेळेला आपल्याला डिस्प्लेसमेंट झालेले दाखवते, आणि त्याच वेळेला म्हणतात वर्क डन झाले, कार्य झाले. When an object is displaced due to the force applied on it, work is said to be done. त्यावेळेला काय झालेलं आहे, वर्क डन झालेलं आहे. मग आता वर्क डन झालेलं आहे, वर्कचं मेजरमेंट करण्यासाठी
काय काय कोणत्या गोष्टींचा विचार केला जातो पहा. आता या ठिकाणी when an object is displayed by applying a force on it, work is said to be done. त्यावेळेला कार्य झाले असे केव्हा म्हणतात? ज्यावेळेला आपण एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय करतो आणि फोर्स अप्लाय केल्याने वस्तूची विस्थापन होते. आपण लास्ट चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे डिस्प्लेसमेंट म्हणजे काय होते? वस्तूची मुवमेंट होते. ठीक आहे ना, त्यांची जागा बदलते. कंटिन्युअसली चेंज दॅट प्लेस, त्यांची जागा बदलली जाते. डिस्प्लेस्ड. ओके, मग आपण फोर्स लावलं की हे वस्तू काय करतात? डिस्प्लेस होतात. आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी ॲक्शन दिलेलं आहे. ट्राय धिस म्हणलेलं आहे. आपल्या सहज लक्षात येते की या ठिकाणी एका मुलीने एक बॉक्स घेतलेला आहे आणि त्याला एक दोरा टाय केलेला आहे, बांधलेला आहे. पहा, टाय अ स्ट्रिंग टू ॲन एम्प्टी बॉक्स. एम्प्टी बॉक्सला या ठिकाणी दोरा स्ट्रिंग बांधलेला आहे. ॲज शोन इन द पिक्चरमध्ये दाखवल्याप्रमाणे. त्यानंतर पुल द बॉक्स थ्रू अ डिस्टन्स ऑफ 10 मीटर्स अलॉंग द स्ट्रेट लाईन. एका स्ट्रेट लाईनमध्ये पहिल्यांदा 10 मीटर ओढायचं आहे. नंतर मग काय म्हणायचं आहे? नाव फिल द सेम बॉक्स विथ 20 बुक्स. नंतर दुसऱ्या बॉक्समध्ये 20 बुक्स त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. त्यानंतर पुल द बॉक्स अगेन थ्रू अ डिस्टन्स ऑफ 10 मीटर्स इन द स्ट्रेट लाईन. आणि मग पुन्हा 10 मीटर्समध्ये ते ओढायचं आहे. ठीक आहे. व्हॉट वॉज युअर एक्सपिरियन्स दिस टाईम? आता तुम्हाला काय एक्सपिरियन्स आलं? एम्प्टी बॉक्स ओढत असताना आपल्याला इथं एनर्जी कमी लावावी लागली. इथं तुम्ही जास्त फोर्स अप्लाय केलेलं आहे. ओके, इथं फोर्स आपल्याला जास्त अप्लाय करावं लागलं. आता पुढं काय म्हटलेलं आहे पहा, डिस्टन्स सेम आहे. डिस्टन्स सेम आहे, हा बॉक्स एम्प्टी आहे आणि हे काय केलेलं आहे? बुक्सनी फुल झालेलं आहे. अर्थातच डिस्टन्स जरी सेम असलं तरी इथं आपल्याला जास्त फोर्स अप्लाय करावं लागलं. आता नेक्स्ट तुम्हाला ॲक्शन काय करायचे आहे पहा. तर नाव पुल दिस लोडेड बॉक्स थ्रू अ स्ट्रेट डिस्टन्स ऑफ 20 मीटर्स. आता मात्र हे बॉक्स 20 मीटर्स म्हणजे डिस्टन्स तुम्हाला या ठिकाणी वाढवायचं आहे. जास्त डिस्टन्सनी तुम्हाला हे पुल करायचं आहे. काय होईल? व्हेन डिड यू फील दॅट मोर वर्क वॉज डन? तुम्हाला कधी कार्य जास्त झाले असे वाटलेले आहे पहा. कधी वाटलं तुम्हाला जास्त फोर्स लावावं लागलं? तर पहा, डिस्टन्स जर जास्त असेल तरीसुद्धा काय होते? सेम डिस्टन्स असलं तरी मोर वर्क होते. का तर या ठिकाणी काय आहे? वेट ह्याचं जास्त आहे. आणि डिस्टन्स जर कमी जास्त असेल, कमी जास्त डिस्टन्स आहे परंतु या ठिकाणी पुस्तकं भरलेली आहेत तरीसुद्धा काय झालेलं आहे? मोर वर्क लावावं लागलेलं. डिस्टन्स जास्त आहे. ठीक आहे. पाहायचं काय म्हणलेलं आहे? मोर वर्क इज डन फॉर द सेम डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे झालेले वस्तूचे विस्थापन सेम असलं तरी जास्त वर्क लावावं लागलं. व्हेन मोर फोर्स इज अप्लाइड टू डू द वर्क इफ द सेम फोर्स, त्यावेळेला सुद्धा मोर फोर्स लावावं लागलं. इफ द सेम फोर्स इज अप्लाइड फॉर मोर डिस्प्लेसमेंट, वस्तूचं विस्थापन जास्त झालं तरीसुद्धा आपल्याला फोर्स जास्त लावावं लागलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा काय? तर तुम्ही सेम डिस्टन्स असेल, डिस्टन्स सेम असताना इथं एम्प्टी बॉक्स आहे, इथं भरलेला आहे, मग इथं तुम्ही मोर फोर्स लावलेला आहे. आणि ज्या वेळेला डिस्टन्स कमी जास्त आहे, दोन्ही बॉक्समध्ये पुस्तकं आहेत, डिस्टन्स जास्त झालं, विस्थापन जास्त झालं, मग म्हणजेच तिथंसुद्धा वर्क कसं झालेलं आहे? तुमचं जास्त फोर्स तुम्ही लावलेले आहात. येतं का लक्षात? पहा, सारख्याच अंतराचे विस्थापन झाले तरी ज्या कार्यात जास्त बल लागते, इथं जास्त अंतर सारखं आहे, इथं कार्याला बल जास्त लागलेलं आहे. ठीक आहे. मग आता बल मात्र सारखे लावले, डिस्टन्स मात्र या ठिकाणी सपोज 20 आहे आणि इथं 10 आहे, तर इथं जरी बॉक्स रिकामा असलं तरी विस्थापन हे जास्त झालेलं आहे, तरीसुद्धा तिथं काय झालेलं आहे? कार्य झालेलं आहे, जास्त विस्थापन झालं
म्हणून कार्य जास्त झालेलं आहे. येतं का लक्षात? म्हणजे कार्य मोजण्यासाठी त्यावर लावले गेलेले बल आपल्याला मोजावे लागते. सारखेच बल वापरत असताना विस्थापन जास्त झाले म्हणजेच कार्य मोजण्यासाठी बल हे जास्त लागलेलं आहे. आपण पुढचं जे ॲक्शन आहे, ॲक्टिव्हिटीज आहे, त्याच्यामधून तुम्हाला व्यवस्थित अजून एकदा आपण पाहूयात. पहा काय म्हणलेलं आहे हे करून पहा. या ठिकाणी पहा हे पुली आहे, ठीक आहे. मग या पुलीच्या भोवती हा दोरा असा फिक्स बसवलेला आहे, बसवायचा आहे. टेक अ पुली, फिक्स इट ॲट अ हाईटवर बसवायचं आहे. ड्रॉ अ स्ट्रिंग ओव्हर द पुली. मग या ठिकाणी काय करायचं आहे तर पक्क बांधल्यानंतर एक टोक हातातून असं सोडायचं आहे आणि दुसऱ्या टोकाला आपण हे वजन बांधायचं आहे आणि सुरुवातीचे जे टोक आहे ते तुम्हाला होल्ड करायचं आहे. होल्ड द अदर एंड ऑफ द स्ट्रिंग अँड पुल इट डाऊनवर्ड्स टू द लिफ्ट द लोड. हे लोड तुम्हाला सोडायचं आहे. किती? 2 मीटरवर सोडायचं आहे. फर्स्ट अप टू अ हाईट ऑफ द 1 मीटर. इथं 2 मीटर लिहिलं आहे, ठीक आहे. 2 मीटरवरून सोडायचं किंवा 1 मीटर. अँड देन अप अ हाईट ऑफ 4 मीटर. परत आपल्याला हे 4 मीटरवरून सोडायचं आहे, ठीक आहे. व्हेन इज मोर वर्क डन. कधी जास्त झालेलं आहे? 4 मीटर उंचीवरून उचलताना. हे 4 मीटर सोडल्यावर तुम्हाला ते अप करण्यासाठी अधिक फोर्स लावावं लागणार आहे. 2 मीटरपेक्षा 4 मीटरला जास्त बल लावावं लागणार आहे, हो का नाही? मग सारखेच बल वापरले असताना, बल मात्र इथं सारखेच आहे, पण डिस्प्लेसमेंट इथं ठिकाणी इथं 2 मीटर आहे, नंतर आपण 4 मीटर केलेलं आहे. मग वस्तूचं झालेलं डिस्प्लेसमेंट हे जास्त आहे, मोर डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. मग त्यामुळे कार्य मोजण्यासाठी बल आणि झालेले विस्थापन, या वस्तूचं झालेलं डिस्प्लेसमेंट आणि त्यासाठी लावावं लागलेलं फोर्स, या दोन्हीचा विचार करावा लागतो. पहा इथं दिलेलं आहे, व्हेन द अप्लाइड फोर्स इज द सेम मोर वर्क इज डन. तुम्ही फोर्स सेम अप्लाय केलेला आहे, ठीक आहे. मोर वर्क इज डन, वर्क मात्र जास्त झालेलं आहे. व्हेन देअर इज ग्रेटर डिस्प्लेसमेंट, पण ज्या वेळेला विस्थापन हे जास्त झालेलं आहे त्यावेळेला. इन द अदर वर्ड्स, फॉर मेजरिंग द वर्क, झालेले कार्य आणि डिस्प्लेसमेंट, ओके, बोथ द फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट मस्ट बी कन्सिडर्ड. म्हणजे एखादं कार्याचं मोजमाप करण्यासाठी काय काय कन्सिडर्ड आहे पहा. फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट, वस्तूची झालेलं डिस्प्लेसमेंट आणि त्यासाठी तुम्ही त्याच्यावर अप्लाय केलेलं फोर्स, हे दोन्ही त्या ठिकाणी मेजर केलं जातं, ओके. त्यानंतर पाहूयात आपण द रिलेशनशिप बिटवीन वर्क अँड एनर्जी. वर्क अँड एनर्जी यांच्यामध्ये असलेलं रिलेशन, काय संबंध आहे यांच्यामध्ये पाहूयात. या ठिकाणी तुम्ही अशी कार पुश करून काय करत असता, तुम्ही ते वर्क डन करत असता. पुढे जाते म्हणजे जिथं विज्ञानामध्ये वर्क डन होते. अ बॉय पुशिंग अ कार, ओके. ह्या पिक्चरमध्ये दिलेलं आहे, त्यांनी काय केलेलं आहे त्यासाठी, ही हॅज अप्लाइड अ फोर्स टू, इथं दिलेलं आहे पहा. द बॉय इन द पिक्चर हॅज अप्लाइड अ फोर्स टू द टॉय कार. ह्या खेळण्यातील कारवर ते काय करते, त्यांनी फोर्स अप्लाय केलेला आहे. पहा मग वर्क हॅज बीन डन, इथं वर्क डन झालेलं आहे म्हणजेच काय, कारचं डिस्प्लेसमेंट झालेलं आहे, ट्रकचं, म्हणजेच वर्क डन झालेलं आहे. बिकॉज द फोर्स अप्लाइड टू द कार हॅज कॉज डिस्प्लेसमेंट, ओके. इन अदर वर्ड्स, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द बॉयज एनर्जी इंटू वर्क हॅज टेकन प्लेस थ्रू द अप्लाइड फोर्स. इथं फोर्स अप्लाइड करण्यासाठी त्याचं एनर्जी काय झालेलं आहे, ट्रान्सफर झालेलं आहे. त्याने अगोदर मस्क्युलर फोर्स लावलेला आहे, ओके. मस्क्युलर फोर्स लावून त्याची जी एनर्जी आहे इथे यूज केलेली आहे, अप्लाय केलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी वर्क डन झालेलं आहे, ओके. पहा म्हणजेच या ठिकाणी कार्य आणि ऊर्जा, हे कार्य वर्क डन होण्यासाठी एनर्जीची गरज आहे. आता दुसरं पहा, आपल्याला रिलेशनशिप बघायचं आहे. रन अराउंड द ग्राउंड विथ युअर फ्रेंड्स. कॅन युअर फ्रेंड्स रन ॲज मेनी राउंड्स ॲज यू कॅन.
पहा, तुम्ही तुमच्या मित्रासोबत ग्राउंडवर फेऱ्या मारा. मग एकतर तुमच्या तरी फेऱ्या जास्त होतील किंवा तुमच्या मित्राच्या तरी फेऱ्या जास्त होतील. ज्याची जशी कॅपॅसिटी आहे तसं काय होईल, त्यांच्याकडून वर्क होईल. पहा, डू ऑल द फ्रेंड्स हॅव द सेम कॅपॅसिटी फॉर रनिंग. तर प्रत्येकजण सेम त्या ठिकाणी रनिंग करणार आहेत का? त्यांचं रन रेट सेम असणार आहे का? नाही, कोणाचं जास्त असणार आहे. ठीक आहे, पहा, युअर फ्रेंड्स विल कम्प्लीट आयदर मोर ऑर लेस राऊंड्स दॅन द नंबर ऑफ राऊंड्स यू कम्प्लीट. तुम्ही जेवढे रन कराल त्यापेक्षा जास्त तुमचा मित्र कदाचित त्याचे राऊंड जास्त होतील. ठीक आहे, द नंबर ऑफ राऊंड्स विल नॉट बी द सेम. सेम तर कोणी फेऱ्या मारू शकणार नाही. ज्याची कॅपॅसिटी जास्त आहे तो जास्त राऊंड मारेल. पहा, सम विल गेट टायर्ड, काही थकतील ऑन कम्प्लिटिंग 2 राऊंड्स, कोणी 2 राऊंड काढून थकतील. while others will get tired on completing 3 or 4, कोणी 4 किंवा 5 किंवा 10 राऊंड मारल्यानंतर थकतील. म्हणजेच काय, दॅट इज टू से each one's capacity to complete rounds is not the same. प्रत्येकाची कॅपॅसिटी ही सेम नसते वर्क करण्याची. यू कॅन कम्प्लीट ओनली ॲज मेनी राऊंड्स ॲज यू हॅव द कॅपॅसिटी फॉर. ज्याच्या त्याच्या कॅपॅसिटीप्रमाणे राऊंड कंप्लीट करतील. पहा, मग इथं महत्त्वाचं वाक्य, द कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी. एनर्जी कशाला म्हणायचं? द कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड, म्हणजे कार्य करण्याची क्षमता, त्यालाच म्हणायचं एनर्जी. आलं लक्षात? मग एनर्जीचे वेगवेगळे फॉर्म्स आहेत, रूपे आहेत. ही जी रूपे आहेत ती आपण नेक्स्ट तासाला पाहूया. तिथं काय म्हटलेले पहा, यूज युअर ब्रेन पॉवर. पहा, व्हाय डू यू गेट हंग्री आफ्टर फिजिकल एक्झरसाइज. तुम्ही व्यायाम केल्यानंतर तुम्हाला भूक लागते. का बरं भूक लागते? पहा, व्यायाम करण्यासाठी आपण बोन्सचा वापर करतो, हो का नाही? आपण काय करतो? बोन्स वापरतो. म्हणजे आपण मस्क्युलर फोर्स या ठिकाणी त्याच्यामधली एनर्जी ही यूज केली जाते. मग यूज केल्यामुळे काय होतं, तर हे यूज केल्यामुळे आपल्याला भूक लागते. त्यासाठी भूक लागते ना आपल्याला, आपण मोर एनर्जी वापरतो म्हणून. मग अशा पद्धतीने आता या ठिकाणी जे काही आहे तुमचं ब्रेन पॉवर वापरायचं आहे. तर हे ब्रेन पॉवर वापरून याचे आन्सर शोधायचे आहेत. मग आपली एनर्जी इथं वापरली जाते, एनर्जी खर्च केली जाते आणि आपल्याला ही एनर्जी फिजिकल एक्झरसाइज किंवा मस्क्युलर फोर्ससाठी आपण जी एनर्जी यूज करतो ती आपण कुठून मिळवतो? आपण फूडमधून मिळवतो, अन्नामधून मिळवतो. आणि म्हणून आपली इथं आपल्याला अन्नाची गरज ही भासते, म्हणजेच आपल्याला काय, भूक लागते. ठीक आहे. फ्रॉम वेअर डज अवर बॉडी गेट एनर्जी. कुठून मिळते आपल्याला ही एनर्जी? फूडमधून मिळते. व्हाय डू वी गेट टायर्ड. आपल्याला थकल्यासारखे का वाटते? तर आपण इथं कशाचा वापर करतो? बोन्सचा वापर करतो आणि सगळी एनर्जी आपली काय झालेली असते? आता मी सांगितले ना, खर्च झालेली असते. या ठिकाणी आपण एनर्जी अप्लाय करतो, ही एनर्जी आपली वापरली जाते आणि म्हणून पुन्हा आपल्या शरीराला त्यांचे आपले डे टू डे जे काही फंक्शन्स आहेत ते फंक्शन्स कंप्लीट करण्यासाठी आपल्याला अन्नाची गरजही असते. ठीक आहे. आणि अन्नाची गरज, द एनर्जी इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ स्टार्च. आपण स्टार्चमधून एनर्जी आपण स्टोर करतो. मग केमिकल फॉर्म इन द प्लांट फूडसुद्धा असेच प्रकारे एनर्जी स्टोर करत असतात, जसे आपण एनर्जी स्टार्च करून ठेवत असतो आणि म्हणून परत आपल्याला भूक लागते. आलं लक्षात? मग पहा, ज्या वेळेला आपण जादा काम करतो त्यावेळेला आपण थकून जातो आणि थकून गेल्यामुळे काय होते, तर आपण जी एनर्जी जी स्टोर केलेली असते ती बॉडी वापरते आणि वापरल्यामुळे पुन्हा आपल्याला टायर्डनेस, फिलिंग ऑफ टायर्डनेस, आपल्याला थकल्यासारखे जाणवते. म्हणून अन्नाची गरजही असते. आलं लक्षात? मग त्यानंतर एनर्जीचे जे फॉर्म्स आहेत